तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे बेस्ट एज्युकेशनल क्लासेस। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 7 जुलै 2024 रोजी म्हणजे काल जो अनेक ठिकाणी पोलीस भरतीचा पेपर झाला त्यापैकीच नवी मुंबईला जो पोलीस भरतीचा पेपर झाला त्यामधील मॅथच्या पार्टचं आपण विश्लेषण पाहणार आहोत। एकदम फुल डिटेल विश्लेषण आपण पाहणार आहोत। नेमकं प्रश्नांची उत्तरं काय असतील आपण पाहणार आहोत। कालच आपण बघा अहमदनगर पोलीस भरतीचं विश्लेषण पाहिलं। तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक आहे, ते देखील जाऊन पहा। बघा पहिला प्रश्न जो आला होता प्रश्न क्रमांक 26 चा एकदम सोपा असा होता। बघा 22 चा आणि 462 चा जो संबंध आपल्याला लावायचा होता तोच या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी जी संख्या असेल तिचा आणि 756 चा लावायचा होता। एकदम सोपं होतं। करायचं काय होतं बघा, 22 चा जर आपण वर्ग केला तर तो बघा येतो 484 आणि त्यामधून 22 ही संख्या वजा केली तर बघा 462 येतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी अशी संख्या शोधायची होती, त्या संख्येचा वर्ग केल्यानंतर आपल्याला तीच संख्या वजा करून 756 भेटला पाहिजे। मग जर पर्याय क्रमांक डी चा विचार केला तर बघा 28 चा वर्ग जो की 784 येतो आणि 784 मधून जर मी वजा 28 केलं तर बघा मला 756 भेटतो। म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी असं होतं, म्हणजे 28 या प्रश्नाचं उत्तर होतं। आता पाहूया प्रश्न क्रमांक 27। बघा tx चं रिलेशन प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी जे कोणता अंक येणार त्यासोबत लावायचंय, पण त्यासाठी आपल्याला बघा या दोघांची मदत घ्यायची। म्हणजे KQ चं OM सोबत जे रिलेशन आहे तेच TX चं आणि या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणाऱ्या संख्येचं किंवा अंकाचं असेल। करायचं काय होतं बघा, KQ आणि OM चा जर विचार केला तर बघा K आणि M मध्ये रिलेशन आहे आणि Q आणि O मध्ये रिलेशन लावले। K आणि M चा जर विचार केला तर बघा या ठिकाणी मी ABCD लिहून ठेवली। K नंतर M दोन अक्षराने येतो, म्हणजे बघा T नंतर दोन अक्षराने जो शब्द येईल तो या ठिकाणी पाहिजे होता। मग T नंतर दोन अक्षराने कोण येतो बघा तर V येतो, म्हणजे 2 नंबरचा V फिक्स आला, 2 नंबरला V। त्यानंतर 1 नंबरचा जर विचार केला तर Q आणि O मध्ये बघा या ठिकाणी जी संख्या O नावाची आहे, म्हणजे जो नंबर आहे O नंतर Q दोन अक्षराने येतो बघा या ठिकाणी OPQ। म्हणजे या ठिकाणी जो नंबर येणार आहे तो X च्या आधी 2 नंबर पाहिजे। X च्या आधी 2 नंबर कोण आहे बघा WV, म्हणजे V नंतर X WX 2 ने येतो, म्हणजे या ठिकाणी सुद्धा V असेल, म्हणजे VV याचं उत्तर होतं, म्हणजे पर्याय क्रमांक बी याचं उत्तर होतं। विद्यार्थी मित्रांनो आता पाहूया प्रश्न क्रमांक 28। बघा 2, 10, 30, 68 आणि प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या आपल्याला ओळखायची। इतकं सोपं रिलेशन दिलं होतं बघा। 2 आणि 10 मध्ये जर रिलेशनचा विचार केला तर 2 पंचे 10 होतो, 10 आणि 30 चा विचार केला तर 10 पाचे 50 होतात, पण या ठिकाणी 30 दिलाय, म्हणजे लॉजिक काहीतरी वेगळं आहे। वेगळं लॉजिक काय बघा, हा जो 2 आहे बघा तो आणण्यासाठी त्यांनी 1 चा घन अधिक त्याच्यामध्ये हा 1 मिसळला, म्हणजे 1 चा घन अधिक 1 बरोबर 2 येतो। त्यानंतर 10 साठी बघा 1 च्या समोरची संख्या 2 तिचा घन, 2 चा घन 8 अधिक बघा त्याच्यामध्ये 30 संख्या 2 म्हणजे 10 येतो। त्यानंतर बघा 1 चा घन 2 चा घन त्यानंतर 3 चा घन अधिक 3, 3 चा घन किती बघा 27, 27 मध्ये 3 जर ऍड केला तर 30 येतो। 68 चा विचार केला तर 3 नंतर 4, 4 चा घन, मग 4 चा घन मध्ये 4 जर ऍड केला तर बघा 4 चा घन 64 अधिक 4 68 होतो। म्हणजेच बघा यानंतर 5 चा घन पाहिजे आणि अधिक 5 पाहिजे। 5 चा घन किती बघा 5 गुणिले 5 गुणिले 5, 5 5 25, 25 5 125, म्हणजे त्याच्यामध्ये प्लस 5 करायचा होता। 125 आणि 5 130 होतो, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 सी असेल। विद्यार्थी मित्रांनो आता पाहूया प्रश्न क्रमांक 29। बघा या ठिकाणी एक गोल दिलाय ज्याचे 5 भाग केलेत, त्यानंतर बघा एक चौरस दिलाय ज्याचे 4 भाग केलेत, बघा एक त्रिकोण दिला त्याचे 3 भाग केलेत। बघा याचे 5 भाग 4 भाग 3 भाग, म्हणजे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी अशी आकृती येणार होती जिचे 2 भाग केलेत। पण लक्षात ठेवा जे भाग तुम्हाला दिसतायत ते अगदी समान आहेत, म्हणजे समान भाग आपल्याला करायचे होते। हे 5 समान भाग, 4 समान भाग, 3 समान भाग म्हणजे सारखे भाग, म्हणजे या ठिकाणी 2 भाग येणार पण ते सारखे पाहिजे होते। मग या ठिकाणी बघा या 2 आकृती दिसतात सी आणि डी नंबरला, पण त्यामध्ये बघा सी नंबरची जी आकृती तिचे भाग समान नाहीत आणि बी नंबरची जी आकृती आहे बघा तिचे 2 समान भाग आहेत। मग जर दोघांचा विचार केला तरी आकृती चुकलेली आहे, म्हणजे पर्याय क्रमांक बी हे याचं उत्तर असेल। विद्यार्थी मित्रांनो आता पाहूया प्रश्न क्रमांक 30। बघा ह्या ज्या आकृत्यांचा क्रम आपल्याला दिलाय तो क्रम आपल्याला ओळखायचा आहे आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या किंवा आकृती आपल्याला ओळखायची। जर विचार केला तर बघा या ठिकाणी प्लस वरती दिसतोय आपल्याला, दुसऱ्यांदा फिरताना तो आतमध्ये गेलाय, म्हणजे बघा अँटी क्लॉकवाईज फिरलाय। त्यानंतर बघा तिसऱ्यांदा फिरताना तो असा फिरलाय आणि खाली गेलाय, म्हणजे चौथ्यांदा फिरताना काय होईल बघा एक असा गोल काढूया। त्यानंतर हा जो प्लस आहे तो वरती, म्हणजे प्लस वरती म्हणजे प्लस आतमध्ये, त्यानंतर हा जो मायनस आहे तो वरती, त्यानंतर हा जो गुणाकार आहे तो खाली इकडं म्हणजे आतमध्ये, आणि हा जो भागाकार आहे तो खाली। बघा अँटी क्लॉकवाईज म्हणजे अँटी क्लॉकवाईज जर फिरलाय तर अशा प्रकारची आकृती आपल्याला दिसते, म्हणजे वरती मायनस पाहिजे, वरती मायनस कुठं दिसते बघा या ठिकाणी दिसते आणि या ठिकाणी, त्यानंतर मध्ये गुणाकार पाहिजे, मध्ये गुणाकार याच ठिकाणी दिसतो, म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 31। बघा या ठिकाणी सांगितलंय खालील संख्या मालिकेतील विसंगत पद ओळखा। आपल्याला विसंगत पद म्हणजे वेगळं पद ओळखायचंय। जर व्यवस्थित विचार केला तर बघा संख्या मालिका 13, 16, 22, 26, 38, 62
76 आणि 102 आहे. मग यामधील विसंगत पद ओळखायसाठी लॉजिक लावूया. बघा 13 आणि 3 16 होतात, 16 आणि 6 22 होतात. मग या ठिकाणी 3चा फरक, 6चा फरक. बघा प्रत्येक पदामध्ये 3चा फरक येत असेल तर सोपंच आहे. 22 आणि 26 4. बघा 22 मध्ये 4 मिळवले तर 26 होतात. म्हणजे फरक चुकलाय. 3 6 आणि लगेच 4 झालाय. म्हणजे काहीतरी लॉजिक चुकलंय. आता वेगळे एकदा लॉजिक लावून बघूया. बघा या दोघांचा गुणाकार करूया. 3 1 3, त्यानंतर बघा 6 1 6, त्यानंतर 2 2 4, त्यानंतर बघा 6 2 12, त्यानंतर बघा 8 3 24, त्यानंतर बघा 2 6 12, 6 7 42. बघा जर या दोन संख्येचा गुणाकार केला आपण आणि त्याच संख्येमध्ये ऍड केलं तर 13 आणि 3 16. पुढची संख्या येते. या दोन संख्येचा गुणाकार 6 बघा आणि 16 मध्ये 6 ऍड केलं तर 22. तर बघा 22 आणि 4 26, 26 आणि 12 38, 38 आणि 24 62, 62 आणि 12 76, त्यानंतर 76 आणि 42. बघा या ठिकाणी 62 आणि 12 74 होतं, त्या ठिकाणी 76 दिलंय. म्हणजे बघा 74च्या ऐवजी 76 आले. त्यानंतर 74 मध्ये जर 42 ऍड केलं तर 102 येतात. म्हणजे बघा 76 चुकीचा आहे. म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर असेल. विद्यार्थी मित्रांनो, आता पाहूया प्रश्न क्रमांक 32. बघा या ठिकाणी DFH चा जो संबंध PRT सोबत आहे तोच IKM चा आणि प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणाऱ्या संख्येचा लावायचा. विचार जर व्यवस्थित केला तर बघा DFH या ठिकाणी मी ABCD लिहून ठेवली. बघा D, F आणि H म्हणजे प्रत्येक एक अक्षर सोडून D, त्यानंतर F एक अक्षर सोडून, त्यानंतर एक अक्षर सोडून H म्हणजे एक प्रत्येकी अक्षर सोडून DFH आहे. त्यानंतर बघा PRT चा विचार केला तर बघा P, त्यानंतर एक अक्षर सोडून R मग T म्हणजे असा संबंध आहे. पण IKM नंतर बघा IKM चा जर विचार केला I, त्यानंतर बघा K, त्यानंतर M प्रत्येकी एक अक्षर सोडून आहे. मग IKM नंतर येणारी संख्या नेमकं कोणती जर लक्षात ठेवा. D चा आणि P चा संबंध पाहूया, तोच I चा आणि S संख्येचा असेल आणि मग एक अक्षर सोडूया. बघा D चा आणि P चा संबंधाचा विचार केला तर बघा D पासून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, 12 नंबरवर P आहे. म्हणजे I नंतर 12 नंबरवर जे अक्षर असेल ते आपलं उत्तर असेल. I नंतर 12 बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 U आणि त्यानंतर प्रत्येकी एक अक्षर सोडूया. U नंतर बघा W, W नंतर Y म्हणजे UWY, UWY हे आपलं उत्तर असेल. म्हणजे पर्याय क्रमांक A हे आपलं उत्तर असेल. विद्यार्थी मित्रांनो, आता पाहूया प्रश्न क्रमांक 33. बघा या ठिकाणी सांगितलं एका सांकेतिक भाषेत 2 गुणिले 1 बरोबर 462, 1 गुणिले 5 बरोबर 240, 1 गुणिले 0 बरोबर 110. तर 2 गुणिले 5 बरोबर किती? लक्षात ठेवा एका सांकेतिक भाषेचे 2 ते 3 प्रश्न आलेत. एकदम सोपं होतं. करायचं काय बघा, 2 गुणिले 1 बरोबर 462 सांगितलंय. 2 आणि 1 किती होतात बघा, 2 आणि 1 चा विचार केला तर 21 होतात आणि 21 चा वर्ग केला तर आपल्याला 441 भेटतो. आणि त्यामध्ये जर पुन्हा हे 21 ऍड केले तर बघा मला 462 भेटतो. आणि असाच प्रश्न आपण आधी आत्ता पाहिलाय. नंतर बघा 1 आणि 5 चा विचार केला तर 15 होतो आणि त्याचा जर वर्ग केला तर बघा मला 225 भेटतो. त्यामध्ये जर ऍड मी अजून 15 केला तर पुन्हा एक वर 240 भेटतो. तसंच 1 आणि 0 10, 10 चा वर्ग बघा 100 आणि 100 मध्ये जर पुन्हा 10 ऍड केला तर 110 भेटतो. तसंच बघा 25 चं करायचं होतं. 25 चा वर्ग करूया जो की 625 येतो आणि 625 मध्ये 25 जर ऍड केले तर बघा 625 आणि 25 650 येतात. म्हणजे 650 या प्रश्नाचं उत्तर होतं. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे याचं उत्तर होतं. विद्यार्थी मित्रांनो, आता पाहूया प्रश्न क्रमांक 34. बघा या ठिकाणी सांगितलं एका सांकेतिक भाषेत कोड बरोबर 31 51 20, हाईट बरोबर 19 94 5, तर हेड बरोबर किती असं विचारलंय. आता व्यवस्थित जर विचार केला तर बघा आपण ABCD जर आपल्या क्रमाप्रमाणे लिहिली, A पासून M पर्यंत आणि N पासून Z पर्यंत 1 ते 13, त्यानंतर 14 ते 26, तर काय करायचंय बघा प्रत्येकासाठी अक्षर घ्यायचे. बघा C बरोबर किती आहे? C बरोबर आपल्याला या ठिकाणी 3 भेटतो. त्यानंतर बघा O बरोबर किती भेटतो? O बरोबर या ठिकाणी आपल्याला 15 भेटतो. त्यानंतर A बरोबर 1 भेटतो. A बरोबर 1 भेटतो. त्यानंतर बघा आपल्याला T बरोबर 20 भेटतो. T या ठिकाणी 20 आहे. जर हे सगळे अक्षर जोडले तर बघा 3 15 21, 3 15 21. त्याप्रमाणे सर्व अक्षरांचं करायचंय. फक्त एक अडचण आहे बघा, हेड साठी काय केलंय त्यांनी या ठिकाणी हाईट साठी देखील हा जो H आहे बघा, H चं जे अक्षर आहे ते 8 आहे, पण H च्या समोरचा जो S आहे त्याचं 19 आहे. मग S साठी त्या समोरच्या अक्षराचं 19 वापरलाय म्हणजे S साठी 19 आला. S साठी 19 आला. त्यानंतर E साठी अल्फाबेट आहे तोच, E साठी 5, त्यानंतर A साठी 1 आहे. त्यानंतर बघा D साठी 4 आहे. म्हणजे 19 5 14 हे याचं उत्तर होतं. म्हणजे पर्याय क्रमांक सी हे याचं उत्तर होतं. विद्यार्थी मित्रांनो, आता पाहूया प्रश्न क्रमांक 38. या ठिकाणी विचारलंय बघा शेजारील आकृतीत चौकोन किती. आपल्याला चौकोन किती विचारलंय. बघा या ठिकाणी त्यांचा अर्थ असा होता की चौरस किती त्यांना विचारायचं होतं. त्यांनी चौकोन विचारलंय. चौरसांची संख्या आपल्याला काढायची. बघा लॉजिक काय आहे, या ठिकाणी 1 2 3 अंकाची मांडणी करायची. त्यानंतर 1 2 3 अंकांची मांडणी, त्यानंतर गुणाकार करूया. बघा 3 चा गुणाकार 3 सोबत, त्यानंतर 2 चा 2 सोबत, 3 त्रिक 9,
त्यानंतर बघा 2 दुने 4, त्यानंतर उरलेला 1, या सगळ्यांची ॲडिशन करूया. 9 4 13, 13 ने 1 किती होतात बघा 14, आणि हे 14 झाले सगळे. त्यानंतर बघा 15 16 17 18, त्याच्यामध्ये +4 करूया, जे काही 18 येते. म्हणजे 18 ही चौरसांची संख्या या आकृतीमध्ये असेल, म्हणजे पर्याय क्रमांक डी हे याचं उत्तर असेल. विद्यार्थी मित्रांनो, आता पाहूया प्रश्न क्रमांक 39. या ठिकाणी सांगितलं बघा, प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा. हे जे प्रश्नचिन्ह आपल्याला दिलंय त्या ठिकाणी येणारी संख्या आपल्याला ओळखायची. लॉजिक कसं लावायचं होतं बघा, या ठिकाणी 5 आणि यांच्या संबंधावरून 51 आलाय, त्यानंतर 3 आणि 7 यांच्या संबंधावरून 39 आलाय, त्यानंतर हा 6 आणि प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी असणारी संख्या यांच्या संबंधावरून 6 येतोय. बघा 5चा आणि 8चा विचार केला तर 8 ही मोठी संख्या आहे. 8चा वर्ग जर मी केला तर बघा 64, त्यानंतर 5 आणि 8 यांची बेरीज केली तर 13. बघा 8चा वर्ग केला 64, त्यातून वजा केली या दोघांची बेरीज 8 आणि 5 13, तर बघा मला 51 भेटतो. त्याचप्रमाणे बघा 3 आणि 7 मध्ये 7 मोठा, 7चा वर्ग केला तर बघा मला 49 भेटतो, आणि 49 म्हणून या दोघांची वजाबाकी 3 आणि 7 10, ही जर वजाबाकी केली तर बघा मला 39 भेटतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी अशी संख्या घ्यायची जिचा वर्ग केल्यानंतर तिच्या आणि 6ची ॲडिशन केल्यानंतर मला वजाबाकी 6 भेटली पाहिजे. मग या ठिकाणी जर मी 4 घेतली तर 4चा वर्ग मला 16 भेटतो. 16 मधून 6 आणि या ठिकाणी 4 घेतला होता बघा, 6 आणि 4 10 वजा करूया, जे की पुन्हा एक वार 6 भेटते 6, म्हणजे या ठिकाणी 4 संख्या यायला पाहिजे, म्हणजे पर्याय क्रमांक ए हे याचं उत्तर असेल. मित्रांनो, आता पाहूया प्रश्न क्रमांक 40. या ठिकाणी सांगितलं बघा, खालील गटातील विसंगत पद ओळखा. विसंगत म्हणजे वेगळं असं पद ओळखायचं. बघा 3 ते 4 प्रश्न अगदी विसंगत पदावरतीच पडले होते. बघा मग वेगळं पद ओळखण्यासाठी A नंबर टीव्ही, B मोबाईल, C इंटरनेट आणि 4 नंबर ईमेल दिलाय. विचार जर व्यवस्थित केला तर बघा, मोबाईल, इंटरनेट आणि ईमेल हे एकमेकांसोबत संलग्न आहेत, म्हणजे कनेक्ट आहेत. म्हणजे 3 देखील मोबाईल, इंटरनेट आणि ईमेल हे संवादाचे, संभाषणाचे साधन आहेत. जर टीव्हीचा विचार केला तर टीव्ही यांच्यासोबत कनेक्ट नाही, म्हणजे टीव्ही संभाषणाचं साधन नाही, टीव्ही बघण्याचं साधन आहे, म्हणजे टीव्ही हा वेगळा पर्याय भेटतो. आता अँसर कीनुसार उत्तर काय असेल ते माहित नाही, पण आमचं उत्तर बघा टीव्ही असेल, म्हणजे पर्याय क्रमांक ए हे याचं उत्तर असेल. विद्यार्थी मित्रांनो, आता पाहूया प्रश्न क्रमांक 41. या ठिकाणी सांगितलंय बघा, प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा. हे जे प्रश्नचिन्ह आपल्याला दिलंय त्या जागी येणारी संख्या आपल्याला ओळखायची. व्यवस्थित विचार केला तर बघा, ए बी सी यांच्या संबंधावरून 14 आलाय, सी डी ई यांच्या संबंधावरून 50 आलाय, तर ई एफ आणि जी यांच्या संबंधावरून जर क्वेश्चन मार्कची संख्या आपल्याला आणायची. व्यवस्थित जर विचार आपण केला तर बघा, आपण एबीसीडी जर लिहिली तर ए चा नंबर 1 असतो, बी चा 2, सी चा 3, डी चा 4, ई चा 5, एफ 6 आणि जी 7 असतो. बघा ए बी सी 1 2 3, म्हणजे एबीसीच्या संख्येचा जर वर्ग केला आपण, ए चा वर्ग बघा 1 चा वर्ग, अधिक बी चा वर्ग म्हणजे 2 चा वर्ग, त्यानंतर बघा 3 चा वर्ग, सी चा वर्ग म्हणजे 1 अधिक 2 चा वर्ग 4 अधिक 9, म्हणजे 4 आणि 1 5, 5 आणि 9 14 भेटतो. त्याचप्रमाणे बघा या ठिकाणी 14, सी चा नंबर बघा 3, म्हणजे 3 चा वर्ग आपल्याला करायचं, या ठिकाणी करूया बघा, 3 चा वर्ग 9, अधिक ई चा वर्ग, ई म्हणजे 5 चा वर्ग 25, अधिक डी चा वर्ग 4 चा वर्ग 16, किती येतो बघा 25 आणि 9 किती होतात बघा, 25 आणि 9 34, 34 आणि 16 किती होतात बघा 50. त्याचप्रमाणे याचा करूया, ई चा वर्ग, ई कोण आहे बघा 5, 5 चा वर्ग करूया, 5 चा वर्ग 25, त्यानंतर बघा 25 अधिक डायरेक्ट करतो, जी चा वर्ग बघा 7, 7 चा वर्ग 49, अधिक एफ चा वर्ग 6 चा वर्ग 36, हे सर्व जर ऍड केले तर किती भेटतात बघा, 6 आणि 9 15, 15 आणि 5 20, हातचे आले 2, 3 आणि 2 5, 5 आणि 4 9, 9 आणि 2 11, 110 भेटतंय, म्हणजे 110 प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी यायला हवं, म्हणजे पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर असेल. विद्यार्थी मित्रांनो, आता पाहूया प्रश्न क्रमांक 42. या ठिकाणी सांगितले बघा, खालील वर्णमालेतील रिकाम्या जागी बसणारा योग्य पर्याय ओळखा. बघा योग्य पर्याय ओळखायचा होता. एबीसीडी पैकी तुम्ही मॅच करून बघू शकता नेमकं उत्तर काय आहे. मी बघा बी नंबरचं उत्तर सांगतो, कारण की ते उत्तर कसं आहे बघा, जर आपण सी या ठिकाणी टाकला, ए या ठिकाणी टाकला, बी या ठिकाणी टाकला आणि सी या ठिकाणी टाकलं तर आपल्याला वर्णमाला भेटते बघा, एबीसी सीबीए हा एक गट भेटतो. नंतर बघा एबीसी सीबीए हा एक गट भेटतो. त्यानंतर एबीसी त्यानंतर पुढे चालतो, म्हणजे पर्याय क्रमांक बी याचं उत्तर असेल. आन्सर केल्यानंतर आपल्याला समजेल. त्यानंतर बघा 43 नंबरचा प्रश्न असा आहे, खालीलपैकी विसंगत संख्या ओळखा. परत एकदा विसंगत म्हणजे वेगळी संख्या ओळखायची. जर लॉजिक व्यवस्थित लावलं तर बघा, ए नंबरचा 3 2 5 6 यांची बेरीज करूया बघा, 6 आणि 5 11, 11 आणि 2 13, 13 आणि 3 किती होतात बघा 16. त्यानंतर बी नंबरचा बघा 7 आणि 5 12, 12 आणि 3 15, 15 आणि 6 21 होतात. त्यानंतर बघा या ठिकाणी 8 आणि 4 12, 12 आणि 1 13, 13 आणि 5 18 होतात. त्यानंतर बघा 7 आणि 1 8, 8 आणि 7 15, 15 आणि 2 17 होतात. आता व्यवस्थित विचार केला तर बघा 16 21 आणि 18 या सर्व संख्या पाड्यात येणार आहे कोणाची तरी, आणि ही जी 17 आहे बघा ती मूळ संख्या आहे, ती कोणाच्याच पाड्यात येत नाही. म्हणजे 16 21 18 या पाड्यात येणाऱ्या संख्या आहेत, 17 ही मूळ संख्या आहे, म्हणजे पर्याय क्रमांक डी हे याचं उत्तर असेल.
विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण नवी मुंबई पोलीस भरतीला म्हणजे काल झालेल्या पोलीस भरतीला नवी मुंबईच्या पेपरला मॅथ्सचे जे 25 प्रश्न पडले होते त्यापैकी 15 आत्ता पाहिले, 10 आपण उरलेले येणाऱ्या पुढच्या भागात पाहणार आहोत. जर या व्हिडिओची तुम्हाला मदत झाली असेल तर नक्कीच इतर विद्यार्थ्यांना देखील शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील याची मदत होईल. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.